तुमच्या समोर ह्या ज्या विद्यार्थिनी उभ्या आहेत आणि त्यांच्या समोर जे रंग दिसत आहेत बरोबर, तर हे रंग त्यांनी स्वतः बनवले आहेत। कशा कशाचे बनवले आहेत? पळसाचे फुलं, विविध झाडांचे पानं, नंतर कुंकू, हळद आणि वेगवेगळी जी फुलं असतात, जसं सेतूचं फळ असतं त्याचा लाल रंग बनतो, स्ट्रॉबेरी आहे स्ट्रॉबेरीचे लाल रंग बनतो। असं आपल्या जवळपास जे जे झाडं आहेत, जे त्यांना जे जे फळं येत आहेत, तर काही फळं हे रंगीत आहेत बरोबर, त्याच्याने आपली जीभ पण लाल होते किंवा हात पण लाल होतात की नाही? तर असे हे नैसर्गिक रंग आपल्या विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत। आणि आता 2 तारखेला कुठला सण आहे? होळी। तर होळी सणाच्या निमित्ताने आज आपण आपल्या शाळेमध्ये रंगपंचमी आणि धुलीवंदन खेळत आहोत। परंतु आपण सगळ्या मुलांना, सगळ्यांना, लहान मोठे सगळ्यांसाठी आपण हे उदाहरण ठेवणार आहोत की तुम्ही धुलीवंदन खेळत असताना किंवा रंगपंचमी खेळत असताना नैसर्गिक रंगांचा वापर करा। कारण नैसर्गिक रंग वापरले नाहीत तर काय होणार आहे? तुम्ही ज्या वेळेस रंग एकमेकांकडे फेकतात त्यावेळेस तुमचा तो रंग तुमच्या डोळ्यात जाऊ शकतो, जो बाजारातला असतो, जो केमिकल मिश्रित असतो, तो आपल्यासाठी हानिकारक आहे। कसा आहे? हानिकारक आहे। आणि तो रंग आपल्या डोळ्यात गेल्यानंतर आपल्या डोळ्याला इजा होऊ शकते, दुखापत होऊ शकते। आणि असे रंग आहेत की जे आपल्या शरीराला लागल्यानंतर ते आपण आंघोळ केली, साबण लावून धुतले तरी सुद्धा तो रंग निघत नाही आणि तो आपल्या त्वचेला इजा करू शकतो, आपली त्वचा। आपण आज हा संकल्प करूया की मी रंगपंचमी खेळणार आहे, तो सण मी साजरा करणार आहे किंवा मी मजा पण करणार आहे, परंतु रंगपंचमी खेळत असताना मी नैसर्गिक रंगांचाच वापर करेन। रंगपंचमी तसेच धुलीवंदनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। सर्वांनी नैसर्गिक रंगाचाच वापर करा। कुणीही बाजारातल्या केमिकल मिश्रित रंगाचा रंगपंचमी धुलीवंदन खेळण्यासाठी वापर करू नका। सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। हॅपी रंगपंचमी, हॅपी रंग।